आषाढी वारी सोहळ्याचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास दिंडीत नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्राचा संकल्प करावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले। वानवडी येथे कौशल्य विकास दिंडीचा शुभारंभ मंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयुक्त निधी चौधरी, संचालक दिगंबर दळवी, उपायुक्त अनुपमा पवार, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणेचे उपसंचालक चंद्रशेखर ढेकणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी पुणे उदय शंकर सूर्यवंशी, रोजगार स्वयंरोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त सूरज महाजन, कौशल्य विकास दिंडी समिती सदस्य प्राध्यापक रवींद्र शाळू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या दिंडीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 5000 विद्यार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे। हा दिंडीचे मागेचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समस्या रोजगारांची आहे। रोजगारासाठी महाराष्ट्र सरकारने कौशल्य विकास काय करत आहे। अहिल्याबाई होळकर पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर, आचार्य चाणक्याच्या नावावर, स्वामी विवेकानंदांच्या नावावर आम्ही 10 नवीन प्रकल्प सुरू केलेले आहे। आणि त्याशिवाय आपले सर्व ITIचे पुनरुद्धारच्या जीर्णोद्धारच्या नवीनीकरणाचं काम पण सुरू केलेलं आहे। महाराष्ट्राचे 28000 ग्रामपंचायतांमध्ये आम्ही हळूहळू सर्व ठिकाणी कौशल्य विकास केंद्र उभे करत आहे। हा सर्व लोकांकडे पोहोचावा, वारकऱ्यामध्ये पण हासाठी एक जागृती व्हावा, यासाठी आम्ही आज या कौशल्य विकास दिंडीमध्ये सामील झालो आहे। सर्वांना शुभेच्छा, जय माता। ते अतिशय चांगली गोष्ट आहे, भरपूर प्रतिसाद मिळाला आहे। आमची कमिशनर, सिनियर IAS ऑफिसर निधी चौधरी मॅडम पण आहे, सर्व अधिकारी पण आहे। आम्ही सर्वजण एकत्र होऊन गाजत बाजत पुढे चालला आहे। आमच्याबरोबर 5000 पेक्षा जास्त ITIचे विद्यार्थी, स्टार्टअप सर्व आहे। आमची मागणी अशी, महाराष्ट्राने सुख समृद्धी व्हावा आणि कौशल्य विकासमध्ये महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 व्हावा। मेरा नाम निधि चौधरी है। मैं कमिश्नर स्किल डेवलपमेंट, इनोवेशन, एंटरप्रेन्योरशिप करके काम कर रही हूँ महाराष्ट्र में। महाराष्ट्र शासन की कौशल्य विकास विभाग की तरफ से आज कौशल्य दिंडी का आयोजन किया गया है, जिसमें ITI के और हमारे स्टार्टअप्स के और हमारे कौशल्य प्रशिक्षण देने वाले जो अध्यापक हैं वो सब शामिल हुए हैं। लगभग 5000 लोग हैं जो इस दिंडी के माध्यम से वारकरी समाज में भी कौशल्य प्रशिक्षण और रोजगार के लिए महाराष्ट्र शासन की योजनाओं के बारे में जागरूकता पैदा कर रहे हैं। आज ही के दिन हम हमारे महाराष्ट्र स्टार्टअप वीक का भी लॉन्च कर रहे हैं, आज की शुभ तिथि को देखते हुए। और इसमें 1 अगस्त तक एप्लीकेशंस रहेंगी। जो भी बेहतरीन स्टार्टअप है महाराष्ट्र में वो अर्ज कर सकते हैं और उनको महाराष्ट्र सरकार की तरफ से वर्क ऑर्डर दिया जाता है अपनी स्कीम इम्प्लीमेंट करने के। यावेळी मंत्री लोढा यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन भैरोबा नाला येथे वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होऊन टाळ्यांच्या साथीने विठू नामाचा गजर केला आणि दिंडीत काही अंतर पायी वारी केली। कौशल्य विकास दिंडीचे आषाढी वारीसोबत भैरोबा नाला ते गाडीतळपर्यंत आयोजन करण्यात आले। यामध्ये पुणे शहरातील व जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पूर्व व्यावसायिक संस्था, किमान कौशल्य आधारित संस्था, द्विलक्षी अभ्यासक्रम संस्था, प्रमाणपत्र अभ्यासक्रम संस्था आणि कौशल्य विकास विद्यापीठ तसेच रोजगार स्वयंरोजगार विभागाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्टार्टअप उपक्रमाचे लाभार्थी, ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता। नमस्कार, मी योगेश मल्लिकार्जुन कारंडे। मी यात आपटे प्रशाला ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी आहे। इयत्ता 12वीमध्ये शिकतो, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी। आमची आत्ताची जी आहे वृक्ष दिंडी होती, त्या दिंडीमधून आम्ही एक नवीन अनुभव घेतला वारकऱ्यांसोबत। आम्ही सकाळपासून खूप केलं, वारकऱ्यांसोबत वेळ घालवला, त्यांच्यासोबत वारी केली। थोडक्यात का होईना आम्ही थोडंफार त्यांच्यासोबत चाललो, त्यांचा आम्हाला आनंद आहे। वारकऱ्यांचा उत्साह बघून आम्हाला खूप जास्त उत्साह आला आहे। नवीन वर्षासाठी शिकण्यासाठी आम्हाला जरा वेगळं उत्साह भेटला आहे। आमचं जे हे आहे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, आम्ही वोकेशनल विंगचे आहेत। आमचं एक हे ब्रीद वाक्य आहे, आम्ही नोकऱ्या मागणार नाही तर नोकऱ्या देणार। त्यामुळे आमच्या विंगचं म्हणजे कौशल्य हे व्यवसाय शिक्षण। थँक्यू। नमस्कार, मी स्वतः रवींद्र शाळू या कौशल्य
दिंडी समितीचा एक सदस्य या नात्याने मी या ठिकाणी बोलतो आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, त्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण व परीक्षा मंडळ, त्यानंतर महाराष्ट्र राज्य उद्योजकता नाविन्यता कौशल्य विभाग, ITI प्रशिक्षण संस्था या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने ही कौशल्य विकास दिंडी आयोजित करण्यात आली होती. या दिंडीमध्ये विविध संस्थांच्या जवळजवळ 5000 विद्यार्थ्यांनी आणि जवळजवळ 1000 शिक्षकांनी या दिंडीमध्ये भाग घेतला. कौशल्य विकास नाविन्यता व उद्योजकता विभागाचे माननीय मंत्री महोदय मंगलप्रभातजी लोढा, त्यानंतर संचालक दिगंबर दळवी साहेब, त्यानंतर व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळाचे माननीय संचालक राजेशजी पाटील साहेब, असे अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. एक कौशल्याचा संदेश सर्वांपर्यंत जावा हा या दिंडीमागचा उद्देश होता. एक अध्यात्म आणि कौशल्य याची अचूक सांगड घालण्याचा हा या दिंडीमागचा उद्देश होता. आणि मला असं वाटतं एकंदरीत प्रतिसाद लक्षात घेता आजची ही दिंडी 100% यशस्वी झालेली आहे असं नक्कीच म्हणावं लागेल.